नमस्कार, मी उज्ज्वला नवाथे. हे माझे मिस्टर नितीन नवाथे. आम्ही पुण्याहून आलेलो आहोत. मला डायबिटीज सुरू होऊन साधारण 12 वर्ष होऊन गेलेली आहेत. मी आजवर त्या डायबिटीजसाठी रेग्युलर जी ट्रीटमेंट डॉक्टर्स देतात तसे मी औषधं गोळ्या घेत होते. त्यानंतर मला हळूहळू ती माझी औषधं ग्रॅज्युअली वाढत गेली आणि आत्ता एक 7-8 महिन्यापूर्वी मला इन्शुलिन पण घेण्याची वेळ आली. ज्या दिवशी मला इन्शुलिन घ्यावं लागलं आणि मी सुरू केलं त्या दिवशी मला असं वाटलं की नाही आपण कुठेतरी थांबलं पाहिजे आणि यावर काहीतरी शोध लावला पाहिजे की हे काहीतरी वेगळ्या दिशेला चाललं आहे आपली ट्रीटमेंट. मग त्यासाठी मी प्रयत्न करत होते की मी काय करावं. तेव्हा आमच्या व्यायांकडनं मला डॉक्टर भाग्येश कुलकर्णींबद्दल माहिती आधी मिळाली होती, पण मी त्याचा फार मनावर घेऊन शोध घेतला नव्हता. तो मी प्रयत्नपूर्वक शोध घेण्याचा प्रयत्न केला. परत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि भाग्येश कुलकर्णींचा नंबर मिळवला. मी फोन केल्यावरती मला त्यांच्या टीमकडनं सगळं सहकार्य मिळालं आणि या DFFच्या टीमला आम्ही जॉईन झाले. ते जॉईन झाल्यापासून मला ते का आवडलं ह्याबद्दल मी पहिलं सांगणार आहे की त्यांच्याजवळ जो सगळा स्टाफ आहे त्या स्टाफमध्ये बरीच मंडळी आहेत. 50-60 डॉक्टर्स आहेत आणि पॅनल डॉक्टर्स असल्यामुळे ते प्रत्येक पेशंटला इंडिव्हिज्युअल गाईड करतात. ही सिस्टीम मला जास्त आवडलेली आहे. कारण कोणीतरी एका डॉक्टरनी एकदा सांगायचं की तुम्ही अमुक एका पद्धतीने डाएट फॉलो करा किंवा अशी ट्रीटमेंट घ्या आणि मग पुढे आलेल्या प्रश्नांना किंवा आलेल्या अडचणींना सामोरं जायला कोणीच नाही. हा प्रकार मला नको होता. पण मला हे जेव्हा समजलं त्यांच्या टीमकडनं की त्यांचं टोटल प्रोसिजर कशी आहे, तर त्याच्यामध्ये पॅनल डॉक्टर मला कायम हेल्प करणार आहेत. ते मला 24 तास अवेलेबल असणार आहेत. इमर्जन्सीसाठी पण त्यांच्याकडे काही नंबर्स त्यांनी शेअर केले होते. ही सिस्टीम मला जास्त आवडली आणि त्यानंतर मी त्या पूर्ण प्रक्रियेमधनं गेले आणि आज 6 महिने झाले मी हा प्रोटोकॉल सगळा त्यांचा फॉलो करते आहे आणि या 6 महिन्यामध्ये माझं 7 किलो वजन कमी झालं आहे. शुगर माझी नॉर्मलच होती पण गोळ्या घेऊन होती, ती आता नॉर्मलच आहे पण माझ्या गोळ्या निम्म्यापेक्षा कमी झालेल्या आहेत. इन्शुलिन तर पहिल्या 2 महिन्यात बंद झालेलं आहे आणि गोळ्यांची पॉवरही अर्धी झालेली आहे. त्यामुळे बघायला गेलं तर आता माझं जवळजवळ मी माझी ही बाजी मी 3/4 पूर्ण केली आहे असं मला वाटतं. जो काय पुढचा भाग राहिला आहे तो मी नक्की पुढच्या 3 महिन्यामध्ये हा पूर्ण करण्याचा माझा गोल आहे. 100 डेज चॅलेंज मी घेतलेलं आहे आणि ऑक्टोबरपर्यंत मला ते नक्की पूर्ण करता येईल अशी मला खात्री वाटते. आणि ज्या मंडळींना आजवर अशा पद्धतीने या डायबिटीस किंवा रिलेटेड डिसऑर्डरमध्ये जे अडकलेले आहेत किंवा खूप प्रश्न पडत आहेत त्या मंडळींना मी नक्की रेकमेंड करेन त्यांनी ह्या डॉक्टर भाग्येश कुलकर्णी सरांचे व्हिडिओज बघावे, सगळ्या प्रोसिजरबद्दल माहिती करून घ्यावी आणि नक्की या टीमला जॉईन झालात तर तुम्हाला आयुष्यातला सर्वात मोठा आनंद मिळणार आहे. धन्यवाद.